KNH News 24. 5 गावठी पिस्टल, 9 जिवंत काडतुसांसह 3 आरोपी ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची मोठी कारवाई. अहिल्यानगर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत 3 संशयितांना अटक केली. या छाप्यात 5 गावठी पिस्टल, 9 जिवंत काडतुसे व मोटारसायकल असा एकूण 4,09,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने श्रीरामपूर शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ हरेगाव फाटा, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर येथे सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत खालील आरोपींना अटक करण्यात आली. 1. अक्षय उर्फ भावड्या संजय माळी, वय 23 वर्षे, राहणार फत्तेपूर, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. 2. अजय शिवाजी मगर, वय 25 वर्षे, राहणार नांदूर शिखरी, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. 3. योगेश मच्छिंद्र निकम, वय 35 वर्षे, राहणार वडगाव गुप्ता, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर. आरोपींकडून एकूण 5 गावठी पिस्टल, अग्निशस्त्र, 9 जिवंत काडतुसे आणि पल्सर मोटारसायकल क्र. MH 17DG 5767 असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. प्राथमिक चौकशीत आरोपी हे शस्त्र विक्रीसाठी घेऊन आले असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजी नंबर 818/2025, भारतीय हत्यार कायदा 1959 कलम 3/25, 7/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पथकात पोहे कॉ. पंकज व्यवहारे, अतुल लोटके, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, दीपक घाटकर, फुरकान शेख, पोका प्रशांत राठोड, विशाल तनपुरे, चास, फौ. उमाकांत गावडे यांचा समावेश होता. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्रसाठ्याला मोठा आळा बसला असून कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात पोलिसांना यश आले आहे. KNH न्यूज 24 साठी राजेंद्र सूर्यवंशी. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या अधिकारी आणि त्यांच्या टीमने श्रीरामपूर आणि नेवासा या भागामध्ये जे जुने गुन्हेगार आहेत तर त्या ठिकाणी काही झडती घेतली तेव्हा त्यांना 3 आरोपी मिळाले आणि त्यांच्याकडे 5 अग्निशस्त्रे मिळालेली आहेत आणि 9 जिवंत काडतुसं मिळालेली आहेत. हे 5 जी अग्निशस्त्र आहेत ही त्यांनी त्यांच्याकडं स्वतःकडंच म्हणजे ठेवलेली किंवा इतर ठेवलेली अशी मिळालेली आहेत. एक मोटरसायकल मिळालेली आहे. ते सर्व जे जप्त केलेलं आहे आणि पोलीस आता तपास करते की अग्निशस्त्र ही नेमकी कुठून आणलेली आहेत आणि ही कुठल्या कारणासाठी वापरण्यासाठी आणलेली आहे त्याचा तपास पोलीस करत आहेत. अग्निशस्त्र जे आहे ते कुठे सापडली आणि कोणता संबंध आहे? हे जे श्रीरामपूरमध्ये ही अग्निशस्त्र सापडलेली आहेत आणि यातले हे जे 2 जण राहणारे ते नेवाशाचे आहेत आणि एक नगर शहरातला आहे. अशा ह्या तिघांच्याकडे ही अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि यांचा आज आपण तपास पुढे करतो आहोत की यांना नेमकी यांनी प्रोक्युअर कुठून केलेली आहेत, आणली कुठून आहेत आणि पुढे म्हणजे ह्याचं काय करणार होते. खरं तर म्हणजे कट्ट्याचा वापर झालेला एक घटना मागच्या आठवड्यामध्ये घडली. त्यामध्ये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा पण गुन्हा नोंद झाला आणि तो जो आरोपी आहे तो अटक झाला. त्याच्याकडनं ते अग्निशस्त्र पण जप्त करण्यात आलेलं आहे. हे निश्चितच म्हणजे एक म्हणजे बिना लायसन्स किंवा बिना परवाना कट्टा बाळगणं किंवा त्याचा वापर म्हणजे हे निश्चितच म्हणजे जी बाब आहे तर ती म्हणजे गुन्ह्याचा प्रकार आहे आणि आमचा जो भर आहे किंवा आमचा फोकस आहे तो याच्यावरतीच असेल की कुणाकडं अशा पद्धतीनं इलिगल वेपन्स आहे तर त्यांच्यावरती धाडी टाकून त्या जप्त करणं आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्याचं आम्ही म्हणजे आमचं निश्चितच धोरण आहे आणि त्या पद्धतीनं इथले जे पोलीस आहेत तर ते या बाबतीमध्ये निश्चितच म्हणजे एफिशियंट आहेत आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये आपल्याला दिसेल भविष्यामध्ये कठोर कारवाई जी आहे ती निश्चित होईल.